मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। देशात सध्या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना नागपुरामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संविधान चित्ररथाचं उद्घाटन केलं जाणार आहे। मी सध्या नागपूरच्या विधान भवनाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ऑडिओ व्हिज्युअल दाखवणारं संविधानाची माहिती देणारं एक चित्ररथ जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। यावर आपलं संविधान आपला अभिमान असं लिहिलेलं आहे। या चित्ररथात नेमकं काय ते देखील आपण पाहणार आहोत, कशा पद्धतीनं याला तयार करण्यात आलेलं आहे। संविधानाचा 75वा अमृत महोत्सव साजरा होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीनं हा संविधान तयार केलं त्याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी, नवीन पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी या चित्ररथाचं निर्माण करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय या ठिकाणी बघा, ही सगळी LED स्क्रीन आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यामध्ये वापर केलेला आहे आणि यावर लिहिण्यात आलेलं आहे की भारतीय संविधान निर्मितीपूर्वीचा काळ आणि त्यातील आव्हानं। आता यावर जर टिक केलं तर आपल्याला अशा पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेली जी ऑडिओ व्हिज्युअल फीत आहे ती आपल्याला पाहायला मिळते। 1947 पर्यंत भारतीयांवर ब्रिटिशांचं राज्य होतं, संपूर्ण भारतासाठी एकच कायदेशीर चौकट नव्हती आणि मग अशा पद्धतीनं हा जो चित्ररथ आहे तो पुढे जातो आणि त्यानंतर राष्ट्रीय आंदोलनं व आव्हानं घडामोडी काय काय आहेत ते देखील आपण पाहतो। 1905ची बंगाल फाळणी, मिंटो मॉर्ले सुधारणा, 1920-22ला असहकार आंदोलन, 1927ला सायमन कमिशनचा विरोध आणि त्यानंतर गोलमेज परिषद, 1935ला प्रांतिक स्वायत्त पायभरणा, भारत छोडो आंदोलन 1942 साली सुरू झालं आणि 1942 साली क्रिस्प कमिशन आलं, त्रिमंत्री योजना 1946ला आली। अशी अनेक माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांकरिता अनेक जणांना ज्यांना भारताचा स्वातंत्र्यपूर्वीचा काळ माहीत नाही आहे त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार जे संविधानाने दिलेले आहेत ते नेमके कोणकोणते ते देखील दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे। स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक शिक्षणाचा अधिकार आणि त्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार। जिथे जिथे तुम्ही क्लिक कराल त्या ठिकाणी आपले अधिकार काय काय आहेत ते देखील आपल्याला पाहता येणार आहेत, वाचता येणार आहेत आणि यातून एक चांगला नागरिक घडावा आणि संविधानाबाबत त्याच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण व्हावी, आदर निर्माण व्हावा, प्रेम निर्माण व्हावं यासाठी या चित्ररथाचं निर्माण करण्यात आलेलं आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार असल्याचं बोललं जाते। हा चित्ररथ संपूर्ण नागपुरात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे। कॅमेरा पर्सन सचिन सॅमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।